जिल्हा कोल्हापूर हातकणंगले तालुक्याला कडोली गाव पंचगंगा तीराला इटुबिरूच मंदिर खडकाच्या माळाला भगवंताच मंदिर खडकाच्या माळाला देवा तुझ्या पंढरीला कामाला घराला ती पान मामांचा जन्म झाला शेवंताई आली हो सोबतीला सुखा दुखातून त्याने प्रपंच फुलविला 4 मुले झाली दोघांच्या पोटाला कानुदेवराय गोंडा मामा हे नाव तयाला लक्ष्मीबाई हिराई बहिण्याल्या पाटीला सुखामध्ये त्यांचा संसार चालला दृष्ट लागली कोणाची घराला 1980 सालाला कराडवाला त्याला घातला उघाला आणि खरेखर शेवंताई गेली कैलासाला बहीण धावून आली वगराला लक्ष्मी बहिणीनं भावांचा सांभाळ केला मावळा बापू मामा आधार लाभला कानुदेव मामा मालक या कारणाला बाची मला पत्नी आली व जोडीला हिरा मामी नाव होतीला 2 बाळ झाली दोघांच्या पोटाला संतोष शिवाजी हे नाव तयाला आज भरल्या कारणाला कोणी भासली मनाला शेवंताई तुम्ही परतुला यावे घराला वसवड काळाचा वरदास्त माझ्या शिरावर तपमार रिंबाड्या डोलावर सुंदरान मांडलया मांडलो सुंदरान मांडलया मांडलो सुंदरान कुलालया कुलालो सुंदरान कुलालया कुलालो
फार पूर्वी काळाला पहिल्या सत्ययुगाला देव भोळे राजाला काय घडला होता त्या जाग्याला गावा कोल्या वाडीला खडकाच्या माळाला प्रकार काय घडल्याला मातीच्या जाग्याला खडकाच्या माळाला दोन देव जोड्याचं गरड भांड्या घोड्याचं लागलं होतं राज्यभरी काता करायला अरे या खडकाच्या माळाला देवाने रहिवास मांडायला दोन देवाच्या शिवला नीती नियमाप्रमाणे नारूबा गावडा जायला नारूबा गावडा लागला होता शेवटचा क्रिबरी काता करायला बरीच दिवसाचा मात्र त्या जाग्याला लागला सरायला आणि प्रकार काय घडला जायला बरीच दिवसाचा काळ लागला बेकाता सरायला आणि देवाने विचार मनाचा करायला द्यावं लागलं एकमेकाला बोलायला विचार मनाचा केला पण असणारा नारूबा गावडा बऱ्या पाठी उठायचा अंघोळ्या सवळा करायचा गडाकरंडी घ्यायचा हिरवारवला जायचा मात्री जाग्याला पुण्यात सोळ तोडायचा निघून यायचा ब्रेकाता रावळाला आणि देवाची सेवा करत असताना त्या जाग्याला त्या देवरूपी दोन गुंडाला पुन्हा पाणी घालायचा मंत्री देवाला व्हायचा आणि सेवा चाकरी करायचा देवाची काकड आरती करायचा आणि मेंढ्याच्या वडीला जायचा त्या ज्वला मेंढ्यांच्या वडीनं जायत होता पण पाठीमागल्या बाजूला त्या देवाजोगाने त्या जाग्याला नेम चालला नारूबा गावड्याचा मात्री जाग्याला मला मोठा नेम चालल्याला मात्र त्या खडकाच्या माळाला कोलवाडीला गावा कोलवाडीला गावा कोलवाडीला गावा कोलवाडीला पण असणाऱ्या गावचा रे त्याच्या कापाच वगैऱ्या काय करायचा मात्र जाग्याला रोजच्या दिवसाला एकच नेम चाललेला होता मात्र त्या जकापाचा गाईचं खिलार मोठ मात्र त्याच त्या जाग्याला गायचा गाईला यायचा गाईचा त्या गोठणाला त्या हरण्या गाईच्या गोठणाला खडकाच्या माळाला यायचा बघतो या सवळच्या पाऱ्याला गाई सोडायचा तर काय दिसते जकापा चौगल्याला जकापा चौगल्या नेत्रान लागलाय बेका आता बघायला ह्यो नारूबा गावडा लागलाय त्या दोन गुंडांची सेवा बेका आता करायला दगडाला पाणी घाल त्याला दिसायचा एक दिवस खरोखर विचार मनाचा केला अरे रोज बघतो या ह्यो नारूबा दोन दगड लागलाय पुजायला कुठल्या रे देवाची दगड माळाची दगड लागला यो पुजायला म्हणून त्याच्या जवळ रेखा जायला आणि नारूबाला लागलाय जकाप्पा बोलायला एका दिवस नारूबाच्या त्या जवळ जाऊन पोचला
आणि नारूबाला लागला या म्हणायला, अरे ये नारूबा, अरे येडा का खुळा म्हणला, कशाला रे हिमाळाची दगड लागला पुजायला. एवढंच म्हणल्यानंतर नारूबा लागलाय मनामध्ये आता बोलायला, काय सांगायचं जकापा काका माझ्या देवासने लागलाय नाव ठेवायला. बोलायला लागला या बघा लागला, सांगायला लागला या बघा लागला, जाणतोला लागलं या बघा लागलं, तुला तुला लागलं या बघा लागलं. बोलवाले काय घडला मात्र जगा गेला. आज काय बोलतो खाली पडची बिडची आणि काय घडलं मात्र जगा गेला. जकापा काकाला लागला होता ब्रेका बोलायला, नारूबा माझा त्या जाग्याला. नारूबा म्हणला, अरे नारूबा काय म्हणून हे दगड लागला मला पुजायला मात्र जगा गेला. एवढंच म्हणल्यानंतर जकापा काकाला लागलाय तो बोलायला, माझ्या दोन देवाला नाव लागलाय त्या जकापा काका ठेवायला. नारूबा बोलतो या जकापा काकाला, हे काका माझ्या देवाला नाव नको ठेवू त्या जागेला. एवढं म्हणल्यानंतर त्या जाग्याला खऱ्याचं देव माझं, माझ्या देवाची निंदा मात्र त्या जागेला. काय खऱ्याचं म्हणून लागलाय सांगायला, नारूबा तुझा देव म्हणून मात्र त्या जाग्याला. एवढ्या देवांचा लागला सुगुण गायाला, तर ये नारूबा तुझं देव कसलं आहे सांग मला मात्र त्या जाग्याला. एवढंच म्हणल्यानंतर नारूबा लागला होता काय पटवून त्याला सांगायला. देव माझं खऱ्याच काय करत्यात सांगू का काका तुला मात्र त्या जाग्याला. काय सांगायची सुरुवात त्यानं करायला. धावत्यात शिवाऱ्याला पावत्यात, श्याम माझ्या होत्यात, वाजुनाला पुत्र कीव देव माझं घेत्यात. एवढं राजा बोल द्यावर, एवढं राजा बोल द्यावर. आणि काय घडलं मात्र जगा गेला. नारूबा लागला होता समजून ब्रेका आता सांगायला. नारूबा सांगतो आहे ग तुला मात्र जगा गेला. नारूबा लागलाय
जकापा काकाला ब्रेका आता बोलायला जकापा काका सांगतो ऐका चिपण दिवसाला माझं देव मात्र त्या जाग्याला सावल्याला गावत्यात नवसाला पावत्यात वांजुटीला पुत्र माझं द्याव दे त्यात मात्र जगायला एवढंच म्हणल्यानंतर लागला होता नारोबाला काय तो बोलायला नारोबा जसं वांजुटीला पुत्र दे त्या तो शब्द नारोबाच्या तोंडात पडल्या बरोबर मात्र जगायला काका शिवा लागला रे का आता बोलायला सांगतो ऐक नारोबा चपनाचा दिवसाला नारोबा एवढं खऱ्याच त्या तुझ्या जगायला तर मात्र त्या जाग्याला सांगतो नारोबा करशील का मात्र जगायला जकापा काकाला लागला होता रे का आता बोलायला माझ्या गाईच्या कळपाला जन्माच्या 2 वांची गाय आहेत हे नारोबा खऱ्याच द्याव तुझं म्हणतो जर माझ्या गाईचं वांज पण फिटलं त्या जाग्याला पेटलं का असं लागलाय बे का आता विचारायला विचारल्या पेटला मात्र त्या नारोबानं त्या जाग्याला वांज पण गाईचं पिटलं तरच नारोबा तुझं द्याव खऱ्याच मी म्हणणार मात्र त्या जाग्याला एवढंच म्हणल्यानंतर नारोबा गावड्यानं काय केलं होतं मात्र त्या माळाला त्या जाग्याला लागला म्हणायला मात्र त्या जाग्याला देवाच्या समोर निघून माझा यो नारोबा जायला आणि नारोबाना देवाच्या समोर असणारा भंडारा त्या जाग्याला मामा सांगतो तुला म्हणला जकापा काकानं काय केलं मात्र त्या जाग्याला काय केलं होतं त्या पहिल्या सत्य युगाला हरवून घेतल्या गेला तर त्या रानाला मात्र त्या जाग्याला दुसरीच्या दिवसाला म्हणून सांगायला आणि जटापा लागला होता रणमाला त्या असणाऱ्या गाई चारायला साधू साध्याला करमून गेला रे नव्हती सांगला मात्र जगायला त्यांच्या वेळेला गाय निघून आल्या होत्या गोट्याला मारू माझा या गावाला मारू माझा या गावाला विचार मनाचा केला सांजच्या वेळेला नवतीने सांजला सांगवात लावण्यासाठी मात्र जगायला चालायला निघुणाला खडकाच्या माळाला आल्यानंतर त्या जाग्याला जागून पोचला सांगवात लावली आणि काय घडलं मात्र जगायला देवाच्या समोर नारोबा माझा उभा राहायला आणि देवाला लागला बी का तणवसायला देवाला काय म्हणतो मात्र जगायला लागलाय बी का आता बोलायला देवा गावाचा रैत नाव लागला देवाला मात्र जगायला रैत मला लागलाय नाव ठेवायला देवा माळाचा तुला गुंड पुसतोस म्हणून मात्र त्या जाग्याला लागला या रईचा म्हणायला असं सांगितलंय मला अरे नारोबा जन्माच्या 2 वाहन गाई कळपला मात्र त्या जाग्याला गाईचं वाज पण पिटलं तर जाऊ खऱ्याचं तुझं म्हणणार मात्र त्या जाग्याला म्हणून लागला रे का आता बोलायला बोल घेतलं ते ऐकून त्या जाग्याला बोलायला बघायला गेला सांगायला लागेला बोलायला लागेला सांगायला लागेला बोलायला लागेला सांगायला
हाय नारूबा तो एवढा ऐकावा न्याय पुढे यावा माझा ढिंब्या डुल सोडून पळतू ढोलाची झुलर गेले वर्ष बांधते मी घोडूला मारतो चालनी माझ्या गाडीला येतोय ताल मी घोडूला मारतो चालनी माझ्या गाडीला येतोय प्रासनारा ह्यो नारूबा मात्र जगा याला देवाच्या जवळ ब्रेका उभा राहायला आणि देवासने लागला होता काय बोलायला हे नारूबा देवासने बोलतो देवानं सांगतो ऐका तुम्हाला मात्र त्या जाग्याला काय सांगायची सुरुवात केली होती देवाने त्या जाग्याला रे नाव लागला ठेवायला मात्र त्या जाग्याला रे मला लागलाय नाव ठेवायला देवानो काय केलं पाहिजे आजच्या दिवसाला सांगशीला का मला त्या जाग्याला करता गाईचं वांज पण पिटलं तर नारूबा देव तुझं खऱ्याचं म्हणणार मात्र त्या जाग्याला असं लागला रे का आता तो बोलायला नंतर बोलाय पुन्हा घेतलं देव काय म्हणत्या त्या नारूबा गावड्याला देव लागलं होतं रे का बोलायला सांगतो एक नारूबाच्या पण दिवसाला नको तुझ्या जीवाला जवळच्या पाऱ्याला भंडाऱ्याची चिमर नारूबा देतो तुला मात्र जगायला त्या ब्रेका आता रायताला जायाचं दोन वाज गाईवर भंडाऱ्याची चिमर टाकायची मात्र जगायला एवढंच बोला ऐकून घेतलं नारूबा मात्र त्या जाग्याला रात्र करमून गेली सवलच्या पाऱ्याला त्या जाग्याला करणं हाताला वाट लागलाय नारूबा चालायला निघून गेला हिरब्रिका आता भरवला गेला ने काय केलं मात्र ते जायला नारूबाना करायला फुलं पुष्प लागलाय नारूबा तोडायला फुलं पुष्प तोडताला त्या खडकाच्या माळाला देवाच्या समोर नारूबा ब्रेका आता जायला ने देवाला अंघोळ सोळ लागला होता घालायला होईल नरे जन्माचा धरून या सत्संग आई आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग काय म्हणलंय आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग कपटाईची नाही आई बापाची रोगांची काय करायला कविकाराने कविता केल्या गायकाने सुद्धा गाणी म्हणली बरोबर आहे बापाचं नाव कुठं कमी पडायला लागले कमी पडायला लागला पण तो बाप कसा असतो माहिती आहे बाप कष्टाचा त्या भारी ऊस मर्यात तोडतो या बाकर पोराला ठेवून कांद उसाचा चाकतो या कवीस कणी सपाटलेलं सुई दोऱ्याला शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदाठी गाळ जोडलेलं आणि जत्रा गावाची बाप दुकान जायचा आणि उगार पागार कापड मुलाला नायचा
जुन्या पाण्याच्या पडावर बाप जात रथ फिरायचा आपल्या सुखाची चिंता सदा मनी तो धरायचा म्हणून बापाला कमी लेखून चालणार नाही बापासारखं दैव जगाच्या पाठी कुठे बाप हे बापच असतो म्हणून बापाला कमी लेखून बरोबर आहे काय म्हणलं जगात हवी आया आणि बाप दोघ जण ज्याला आई बाप तो या जगी भाग्यवान 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 लागली आवड काशी फिरवायाला त्यानं केली कावड काय ना आई बापाच्या सेवेत मग होणारा श्रावण बांधा असून आई बापाला अंदा आपल्या खवड्यात बसवलं बरोबर आहे आणि काशीला जाता जाता दशरथाच्या हातून त्याचा झाला आहे का नाही काय म्हणलं आई बापाच्या सेवेत प्राण दिला रावणानं ज्याला आई बाप तो या जगी भाग्यवान ज्याला आई बाप तो या जगी भाग्यवान असणार गावडा मात्री जगा याला खडकाच्या माळाला लागला होता देवांची शेवाचा क्रिबरी काता तिथं करायला असणाऱ्या त्या जोडीच्या देवाला पुन्हा पाणी नारुबान घालायला पूजा लागला करायला फुलं पुसवं लागला व्हायला मात्र जगायला आरती देवांची लागला ब्रेका आता करायला आरती झाल्यानंतर मात्र त्यात्री जाग्याला देवाच्या समोर उभारला तवर कापा काका जगाने मात्र जगायला कापानं घेऊन आला होता खडकाच्या ब्रेका आता माळाला आल्यानंतर त्या जाग्याला जोडीच्या देवानं त्याला बघायला आणि नारुबाला लागला या म्हणायला हे नारुबाच्या हात भंडाऱ्याची चिमट दिली मात्र जगायला जकापाच्या गायी असणाऱ्या त्या गायीवरनी टाक म्हणून लागला ब्रेका आता सांगायला काय केलं जगायला देवानी दिलेला भंडारा हातामध्ये धरायला निघून गेला जकापा काकाच्या जवळ ब्रेका आता बाजूला जवळ भंडारा मात्र त्या जाग्याला नारुबाने हातात धरायला हातामध्ये घेतला आणि तो असणारा भंडाऱ्या चिमट त्या नारुबाला वड्यानं त्या जाग्याला निघून गेला गाईच्या कळपाच्या जवळल्या बाजूला आणि असणाऱ्या जकापा काकाला बोलवून जवळ ब्रेका घियाला दोन वांग गाई राव भंडारा
त्याबरोबर मात्र जगायला काका लागला दोन वाज गाय का आता बघायला नेत्रानं लागला होता दाखवाय त्या जाग्याला नारूबाग बंधाऱ्याची जीवाला दोन वाज गाईवर टाकायला आणि नारूबा मेंढ्याच्या वडीनं गेला या मेंढ वाड्याला जगायला लागला होता ब्रेका चालायला पण पाठीमागल्या बाजूला जकापा काकाच्या जाण्या त्या जाग्याला माझ्या गोलाला जाण्या लागल्या चरायला करत असताना समोरचा दिवस गेला बाराला तिरका लुटवण्याचा कर झाला फिरायला दुपारच्या पाऱ्याला उन्हाच्या कराला आणि त्या जाण्यात नेलेल्या वेळेला त्या जाग्याला जाण्यावरल्या पाण्याला मात्र जगायला जाण्यावरल्या होत्या पाण्याला जात्याला जाण्या मात्र पहिल्या सत्याचा युगाला जाण्या गेल्या पाण्याला या बघा पाण्याला जाण्या गेल्या पाण्याला या बघा पाण्याला या गावचा या बघा गावचा पुजाऱ्याच्या पोळीचा या बघा पोळीचा नारूबा गेला आपल्या वडेनं पण जाण्या चालल्या पाण्याला जात्या वाटला जगायला निघून चालल्या पाण्याला पण जात्या वाटला तू दोन असणाऱ्या गायी मधली एक गाय मात्र त्या जाग्याला देवानी भारी ओळख लागली नारी काकाला जाण्या चालल्याचा पाण्याला जात्या वाटला काकाची वान गाय नंदी लागली बघायला एका गायीनं नंदी ब्रेका जाताना बघायला आणि पाणी प्यालेल्या गायी मात्र त्या जाग्याला पाण्यावर गायी पडल्या पाणी प्याल्या परत गायी मागे फिरल्या मात्र त्या जाग्याला परत मागे येतेल्या गायी मधली असणारी एक वांध गाय मात्र त्या जाग्याला दुसऱ्या गायीला पण नंदी बघितला विचार मनाचा केला पण ज्यावेळी असणारा तो काय म्हणतोय नारूबा गावडा त्या काकाला मात्र जगायला काका लागला होता ब्रेका बोलायला या असणारे नारूबाचं दोन देव मात्र त्या जाग्याला नारूबाने सांगितलेलं काकाला हे काका माझं द्याव खऱ्याच तुझ्या गायींचं वांदपण फिटणार जगायला असं म्हणून छाती ठोक सांगितलं होतं त्या नारूबाने ऐकून घेतलं होतं त्या काकानं त्या जाग्याला काका काय म्हणल्याला नारूबाला अरे नारूबा सांगतो आहे का तुला जर माझ्या गायींचं वांदपण फिटलं दोन कोण झाले गायीला तर झोपणार नारी माझ्या शेती कामाला आणि नारूबा तुझ्या देवाचं काम करणार आणि मग माझ्या शेती वाडीला नारूबा झोपणार जगायला शब्द दिला होता जकापा काकानं तेरे त्या जाग्याला आणि एवढ्या काय बेकार घडला होता तरी त्या दिवच्या दिवसाला भगवानाच्या पुरप्या जगायला दिवस लागलाय ब्रेका आता करमून जायला झाडा जुडा अनुष्या दिवस गेला कडुशाला आणि हसणाऱ्या मात्र त्या जाग्याला विचार मनाचा केला प्रकार काय लागला घडायला त्या दिवसापासून दिवस लागले सरायला आणि महिने लागले भरायला मागे ब्रेका आता बाजूला नारूबा गावडा ज्याने रस्त्या जाग्याला त्या काही जाग्याला काय घडला मात्र जगायला दिवसाला नारूबा निघून आला होता देवांच्या जवळ ब्रेका आता बाजूला त्या देवाच्या जवळ आल्या बाजूला आला पण दिवसात दिवस लागल्यात सरायला
नारोबाचा सर नियम चालूच होता दिवस सरळ त्याच महिन्याभर तस मात्र जगा गेला देवच्या भंगरे काता दिसायला जकापाला आनंद झाला होता मनाला मात्र त्या जाग्याला ह्याला लागेला बघायला जशा अंगाला टाकल्याला तशा त्या गाई भरल्या लागल्या दिसायला दिवस सरळ तस मरल्या गाई दिसत्या त्या काकाला मात्र जजा गेला गाई बघून आनंद झाला होता मनाला मनामध्ये लागला बेटा बोलायला आणि या असणाऱ्या मात्र त्या जाग्याला त्या मनात लागला या म्हणायला अरे नारुबाच्या त्या देवाला लावून लागलो तो ठेवायला माळाच्या दगडा नारुबा लागला पुजायला लागलो तो म्हणायला मात्र जगायला एवढंच त्यानं ब्रेका आता म्हणायला वाट लागलाय तो चालायला आणि पाठीमागल्या बाजूला काय ब्रेकार घडायला अरे खऱ्याच देवा नारुबाच तो असणारा लागला कुळंबी म्हणायला दिवस लागला सरायला प्रकार काय घडला मात्र जगायला काय थोड्या दिवसानं काय थोड्या रोजानं काय प्रकार घडला होता त्या खडकाच्या माळाला बरेच दिवस झालं बघता बघता मात्र जगायला 9 महिने वंडून ब्रेका आता जायला आणि गाई ब्रेका नवसाल्या होत्या एके दिवशी त्या जाग्याला एका दिवसाला प्रकार काय घडायला
त्या कुळव्यानं काय केलं मात्र त्या जाग्याला होतं मात्र त्या जाग्याला गाई घर प्रसूर घटकाच्या गाई असणी लागल्या त्या गाई घेतल्या सणतीला आणि सवराच्या पहाड्याला त्या जाग्याला ज्याने हलवून आता गेला नजर लागला ज्याने वरती त्या दोन ठेवायला ने लागला होता रानुमा गोलाला चारायला खडकाच्या माळाला गेला खडकाच्या माळाला जाणार शेवट काढला जाणार जाया दिवस गेला दिवशी पहिल्या सत्याचा युगाला देव गोळ्या तारा झाला माझ्या गुलाला झागुला पोचला विचार मनाचा केला जादूचा ध्याना लागला सरायला मात्री देवला लागला रेखा करमायला आणि दुपारच्या वेळेला काय प्रेकर घालायला आणि जाण्याचा नेवलेल्या त्या जाग्याला पाण्यावर ज्याला गेल्या पाणी पिलं माझ्या गोलाला जाग्या लागल्या विटाला चरायला वेळ लागली कळायला जादूचा झाडा कर्मा चालला मात्री जाग्याला आता वेळेला आणि हसणाऱ्या गायी नवसारलेल्या त्या जाग्याला दोन गायी नवसारलेल्या त्या रानुमाया गोलाला लागलाय काका चालायला पण हसणाऱ्या दोन गायी वाट लागल्या चालायला आणि त्या जाण्यातनी जाल्या फुटून त्या जाग्याला झाडा जुडा दिवस गेला करूच पडायला जाया जायाच्या वाड्याला वकुल झाला काकानं काय केलं मात्र जाण्या गोळा करून काकानं बेका आता गियाला काका लागलाय जाण्या बलवाय पुढं पण पाठी मागले बेका आता बाजूला जाण्या गेल्या त्या काकाच्या वाड्याला पण तुला त्या नवसारल्या गाई राहिल्या त्या असणाऱ्या रानवाड्या गोदाला माहिती नाही काकाला लागलाय वासर बेका आता त्या गोट्याला मिळवायला वासर त्यानं मिळवायला आणि काय प्रकार करायला साऱ्या वरली आणि काय केलं मात्र जगायला निघून गेला होता वाड्या भरले बेका आता बाजूला पण त्या दिवच्या रात्रीला रामाची रात्र विकला गरमत चालली सवळच्या पाऱ्याला निवसाच्या गोंड्याला जगायला काका उठायला निघून गेला वाड्याच्या जवळच्या बाजूला दड्डीचा वेळ सोडायला आणि जाण्या बाहेर काढल्या होत्या त्या जाग्याला काय घडला मात्र जगायला जाण्या बाहेर काढताना लक्ष गेलं त्या दोन जाण्यावरण्याने लागला होता काय मनामध्ये बोलायला विचार मनाचा केला पुढचं लागला आवडता दोन गाई दिसला झाल्या आता काय करावं दैव गतीला अरे दोन माझ्या गाई वांग गाई होत्या माझ्या बरड्या गाई नवसारल्या जाण्या माझ्या कुठं दिसना त्याच वेळेला नेल्या असतील का कुठं गेल्या असतील म्हणून लागलाय ते का आता बोलायला बोलत त्यानं खुलतर करायला आणि निघून चालला होता कुठल्या जाग्याला अरे खऱ्याच लावणार वाच म्हणतो अरे गाई माझ्या कुठं गेल्या त्या जाग्याला असा बोलत वाट लागला रे का आता चालायला पण पाठीमागल्या बाजूला नारोबा घडा करणा घेऊन आला होता कुठल्या जाग्याला त्या खडकाच्या मालाला दोन देवानी फुलं पाणी लागला घालायला एवढ्यातच कापा काका निघून आला नारोबाच्या जवळ बाजूला नारोबाला काय लागला आता बोलायला देवाच्या
नारोबाच्या देवाच्या जवळ गेला आणि काय घडलं मात्री त्याचा गेला नारोबाच्या जवळ जाऊन विका आता रायाला आणि नारोबाला लागलाय बोलायला काय सांगायचं नारोबाच्या पण आता दिवसाला अरे कसं झालं नारोबा तुझ्या द्याव म्हणला अरे नारोबा खऱ्याचं द्याव तुझं म्हणा तू आपण कचला तुझं द्याव त्याचा गेला नारोबा खच लावला तुझं द्यावलंय खरं म्हणून लागला होता सांगायला पण दोन नवसारलेल्या गाई माझ्या त्याला गेला भंडाऱ्याच्या जीवावर दोन वांज गाई गर्भ राहिल्या बरोबर आहे ती ताकद कोणाची देवाची देवाची कारण त्या नारोबा संघ देव बोलत होत एवढी भक्ती त्या नारोबाची होती नारोबाचं वाईट केलं चांगलं केलं त्या देवानेच केलं आणि शेवला लावला हे का तर नारोबापासून महिमा वाढणार हे देवाचे पण माहिती होतं बरोबर म्हणून भक्ती पहिल्यांदा देवावर पाहिजे आहे का नाही श्रद्धा हवी भक्ती हवी तर देव पण घडतं कुठं असेल तिथं देव हायला तर शब्दाला सादर होणार की बरोबर आहे पण माणसाचं कसं ताप आला की देव माझा बाप बाप ताप गेला की मी देवाच्या बापाचा बाप आहे हल्लीच्या जमान्यात आहे का नाही पूर्वीचा जमाना वेगळा आणि हल्लीचा वेगळा आहे का नाही पूर्वीच्या माऊल्या कपाळ कपाळाला कुंकू लावत होत्या बरोबर आहे कारण पूर्वीचा समज पैशापेक्षा करायचं मोठं कुंकू कपाळाला कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्य वाढ आपल्या पतीला असा पूर्वीचा समज होता आणि आता त्या कुकवाचं नाही नाव झालं कुठं ज्ञान हुडकत बसता आणि कुठं ज्ञान काढता त्याच्यापेक्षा आपलं 2 रुपयाचं दिलं की महिना घरी जातोय टिकल्या टिकल्या असं म्हण की टिकली तर टिकली नाही तर जीवाला मोकली आहे का ना पूर्वीची माऊली बेवरला पदर कधी खांद्यावर पडू देत नव्हती बरोबर आहे कारण पूर्वीची संस्कृती जपणारी पूर्वीची पिढी होती आणि आता डोक्यावर घेत नाहीत कारण साईड पिन आली साईड पिन करायला लागते तो हल्लीचा जमाना बरोबर आहे का नाही पूर्वीची मागणी पती देव जेवल्याशिवाय आपण जेवत नव्हती बरोबर आहे का आता पण तसं करते आता पण तसं करतात काय आता जेवण करत करत आली चपात चपते आणि जेवायला बसलं की पतीचं म्हणायचं मला अलीकडे कशानं जायचंच नाही मग पलीकडे जाऊन का म्हणायचं तिथे जाते का चांगलं लागतं आहे का नाही माऊलीनो विचार करण्यासारखा शब्द बरोबर माऊली पदर पसरून देवाकडे मागणं मार्ग पदर पसर मागते कुंकवाचं पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचं पती आधी मरण मजला देव भगवान पती आधी मरण मजला देव भगवान
परमेश्वरा ऐका ना कारण पतीला परमेश्वर मानण्याची पूर्वीची पद्धत आता अंगोसवलं केलं म्हणलं की जायचं आणि पहिल्यांदा पतीचं काय धरायचं दर्शन घ्यायचं ही पूर्वीची पद्धत होती आता पहिला नाश्ता करते पोटभर खात्यात मग काय हसत मग मालकाला उठवायचा उठा की आंघोळी करा आणि मग रानात जावा आहे का नाही आता पत्नीला परमेश्वर मानायची पाळी आली होय कारण आता पत्नीच्या अंगात येतं आता पूर्वीपासूनच येते की आत्ताच येते काय मग पतिदेव जाऊन ते पाय धरतो जेव्हा काय चुकला असलं तर माझ्या पदरात घाल पती देव पण झाला देव झाला बायको आहे का तर असणारी ती पूर्वीची माऊली काय म्हणते माहिती आहे पदर पदर पती आधी मरण मजला पती आधी मरण नाही माझं पट्ट्या मी तेवढी जॉबच ठेव सूर्याच्या देवाला दोसला तुला मात्री काका बोलायला लय खऱ्याचा ज्या म्हणतोच नारोबा माझ्या दोन गाय मात्र भरल्या त्या जाग्याला आल्या देशाला गाय नारोबा माझ्या झाल्या एका का सांगतो आहे का तुला तुझं द्याव मात माझं द्यावाला वाईट नाव नको ठेवू मात्री त्या जाग्याला तुझ्या गाई गेल्या चल बघूया म्हणून नारोबा लागला होता बोलाय मात्र जकापा काकाला कुठे काय गाई तुझ्या द्याव माझ नारोबा उरकून देणार नारोबा उरतोय काकाला तुझ्या गाई माझ्या द्याव कुठे गास ना उरकून काका देणार त्या जाग्याला म्हणून काकाला सांगतीला नारोबा नवरे का आता घ्यायला वाट लागला शिवाय चालायला त्या रानुमाया बोलाला शेवा चाकरी त्या देवाची आवरली फुलपान देवाची घातलं उदक धूप घातला काकडाला ते देवाचे केलेली काकाला काय म्हणतो या हे काका चल की जाऊया तुझ्या गाई शोधायला ते जाग्याला वाट लागले ते का आता चालायला निघून चालला होता गाई सध्या रानाला मात्र त्या जाग्याला वाट चालत रानू माझ्या बोलाला आणि पेला लागलं बघायला बघायला गाई करून आलेल्या मार्गाने लागलं होतं फिरायला पण फिरत त्या जाग्याला मला लागल्याच धुंडायला पण गाई कुठं दिसनाच्या झाल्याचा आता काय करावं त्या दैव गतीला काका बोलतोय नारोबाला अरे नारोबा कसलं रे द्याव तुझं ते जायला माझा कापा काका एकच शेवटचं पेला राहिलंय तिथपर्यंत बघूया म्हणून मात्र त्या असणाऱ्याचा कप्पा काकाला हे काका काळजी नको तुझ्या जीवाला एक लवण राहिलं या तेवढं बघू मात्र त्या जाग्याला या पाठीमागल्या बाजूला गावणार तुझ्या जाण्या त्या जाग्याला म्हणून काकाला संगतीला गेला आणि जाण्या लागला हुडकायला मोर मोर चालला मोर मोर चालला मोर मोर चालला मोर मोर चालला मोर मोर गेल्यावर मोर मोर गेल्यावर नारूबाया गाण्याला गाया लागला दिसायला
आता या लाला शिराला विचार केला मनाला भगवानाच्या वरी